मुलांचं मोठं केलं, परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवलं आणि 4 दिवस झालं ती मायदेशी आली. त्यांचाच विचार आमच्या डोक्यामध्ये कायमच असतो, परंतु कधी एकदा त्यांचं लग्न होतंय असं आमच्या मनाला वाटतंय. आम्ही एकटेच इथं बडबड करत आहोत. कोण आहे रे तिकडं? हवालदार. महाराजांची विचारवर महाराजांची विचारवर असो. हा स्रोत कुठल्या पद्धतीचा रे? तसं नाही, महाराजांचा जय जयकार असो असं मला म्हणायचं अरे होतं, वा. पण ते तोंडात गेलं महाराजांची विचारवर. अरे बोलताना थोडा विचार करून बोलायचं असतं. आता कळलं? कळलं रे खावण्या, कळलं हो कळलं. हा. रोज दरबारात किती वाजता येता? 9 वाजता. आज किती वाजले? बापरे, 10 वाजून 20 गुंठ. 20 गुंठ. याचा अर्थ मी काय समजायचं? 10 वाजून 20 मिनिटं. 20 मिनिटं असं बोलायचं. बोलताना विचार करून बोलावं. हो काय रे? हो. 1 तास 20 मिनिटं लेट का झाला? त्याला कारण आहे महाराज, म्हणजे त्याला सुद्धा कारण आहे. त्याशिवाय लेट झालोय का? ते कारण आम्हाला समजेल. रात्री थोडा दुटीवरून गेल्यानंतर आजारी होतो. आजारी होतास? तब्येत जरा नादुरुस्त, हा. थंडी ताप डोकं. अरे मग दवाखान्यात आहे. नाही, बायकोला सांगितलं की असं मला व्हायला लागलंय. हा. बायको लगेच मला दवाखान्यात घेऊन गेली. हा. मग काय डॉक्टरने मला तपासलं, हा. बायकोला इंजेक्शन दिलं. बायको सुद्धा आजारी होती. मग हे कधी सांगणार की बायको सुद्धा आजारी होती म्हणून? सांगू तर दम कुठं काढताय. हा. मग काय बायकोला इंजेक्शन दिलं, मला 2 गोळ्या दिल्या अच्छा. आणि सांगितलं डॉक्टरने खाण्याचं टायमिंग. मग टायमिंग काय सांगितलं? मला म्हटलं या 2 गोळ्या अशा प्रकारे खावा, हा. एक झोपल्यावर नाही उठायच्या अगोदर खावा. झोपल्यावर कधी खाणार? उठायच्या अगोदर कधी खाणार? आईला मी उलटलो. उलट बोलायचं नाही. उलट झालं हो. सवच करा. एक झोपेच्या अगोदर खावा आणि उठल्यानंतर खावा हा. असं सांगितलं. मग घरी गेलो, जेवण खाणं झालं. गोळी खाल्ली खाल्ले आणि बायकोला चिपटून झोप. चिटकून म्हणजे काय? एकच गोधडी एकच चटे, करणार काय? छोटा परपंच. हा, गरीब प्रपंच. हा, गरीब. बायकोला चिपटून झोपलो. चिटकून झोपलास? काय झालं बघा कुणास ठाऊक. रातच्या 12चं टायमिंग असेल बघा. हा. लागलो की उडायला. आवाज थंडीनं. मग थंडीचं नाव कधी घेणार का? लागलो ना उडायला? थंडीनं उडायला लागलो. अच्छा. हा. मग बायकोनं काहीतरी केलं. काय केलं? आणि धावा 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 जवा जवा झमध्ये आणि झमतला फरक समजा, तेव्हा कळेल. बोलायची अक्कल येईल तुम्हाला. त्या मारण्याने काय व्हायला लागले, शब्द फापलायला लागले. फापलतील अजून 2 पडले की. जवा जवा हा. पाणी पडलं मोकळा झाला. कसलं पाणी? बायकोनं झेंडू बॉम्ब लावला होता, ते घामाचं पाणी पडलं. मग मी मोकळा झालो. ठणठणीत. मग घामाचं नाव कोण घेणार? मग तेच ना, आता ठणठणीत आहे. म्हणजे आता तब्येत तुमची बरी आहे. बघा की तापतो. आईला म्हातारं झाले पण हा नाही बरं आहे बरं. आमचं सिंहासन घेऊन ये. आणलंस? सिंहासन घेऊन ये. आईला मंगळवाला माझ्या घरातले प्लॅस्टिक काही. मग आमचं सिंहासन बघून तुला भंगारवाल्याची आठवण आली? नाही, माझ्या घरातले प्लॅस्टिक. तुझ्या घरातच राहू दे. बरं महाराज. हा. बसा 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 हागा. अरे एकदाच म्हणायचं बसा. बर बोसा. काय म्हणायचं? बसा. हा. तुम्हाला जोडीदार कुठे आहे? आईला जोडीदार कामाला माझ्या पगाराला पुरा. आपण तो बोलून ये. येतो बोलव. बसा. आईला लय मार खाल्ला. आली आली
आता एकट्यानेच माल खाऊन काय उपयोग आहे का? थोडी जरा एक केलं तर त्याला मी 2 तडाखे बसलं पाहिजे तर. म्हणून त्याला काहीतरी खोटं सांगतो. मी मार खाल्ला हे काही सांगत नाही. माझा फेस पडल्यावर घ्यायचा जोडवाल्या पण तुझा पैसानवाल्या रे. अरे जोडीला काय झालं? अरे आपण आज लय खुश आहे. काय महाराजांनी माझा पगार वाढ केला. तुला अक्कल वाटताना कुठे गेला होतास का? आला का सर्व्हिसला मी अगोदर लागून पगार तुझा वाढला होय. सर्व्हिसला तू अगोदर आहे पण काय आहे तू कामावर लेट असतो. बर पगार वाढला बोनस सुद्धा मला मिळाला. अरे जाणे आज लेट आलो काय? हो महाराज आहेत का? तर महाराज आहे का? पैसे मोजू तर मध्ये काय बोललो अजिबात काय बोलत नाही. मला बोनस आणि पगार दोन्ही मिळाला. हे काय पैशाचा गट्ट्या बोल. माझ्या पैशाचा गट्ट्या सगळं घेऊन आला तिलाच महाराज आहे राहिलेला का बायकोच्या तर हातात येऊन यायचं. आता तिथंच यायचं. महाराज आहे म्हणला कुठे आहे? महाराज कोण बसले सिंहासनावर. माझ्या का महाराज का लाल तोंडाचं माकाड आहे त्याला नेपाळा निघूया. अरे महाराजच आहे आईचे पण पगार घेऊन आलाय. मी काय पैशाचं गट्टे खरं सांग किती पगार वाढला? पुस्तक पगाराच्या हे आवला दे तुला मारले म्हणून मला सांगायचं नाही की मग काय एकटाच मार खाऊ का? चुकलं काय बरोबर तुझं तू शिकतो. काय रे काय झालं? दरबारात रोज किती वाजता येता सांगा की. मी सांगते मला सांगा की म्हणा की तुम्ही. अरे मग तू सांगायचं किती वाजता येतोस? 8 वाजता. आज किती वाजले? अरे बाप रे 9 ने 2 दिवस कमी. 2 दिवस कमी. मूर्ख आहेस का? आम्ही मूर्ख आहोत. आताशी चिल्लर आहे नोटा. तुझी घाल तिकडे. ह्याला हाणलेला दिसते बरं. नाही 2 मिनिटे कमी आहेत महाराज. का लेट झाला? त्याचं काय महाराज कधी एक जगाची घेऊन आहे. बरोबर आहे. कधी थट्टा करून काही सांगता येत नाही. खरं आहे. आता तुम्हाला माहित आहे मला भारतात ड्युटी करावं लागते. होय आणि त्याशिवाय वर्तन केल्यामुळं जागरण झालं. भूक भरपूर लागल्यामुळे घरी गडबडीने गेलो. बायकोला म्हणलं आवर लवकर ताट कर जेवणाचं. मोगाम बोलायचं नाही. नाही जेवणाचं ताट कर. जेवणाचं ताट. आपलं जेवण बसलो पोटभर जेवण केलं आणि खॉटवरती झोपलो. बघता बघता मला कधी झोप लागली मला काही कळलं नाही. किडा उठला काय मी सांगायला अरे झोप लागली म्हणलास त्याच्यावरून आम्हाला हसायला म्हणजे आनंद वाटला. तो आनंद वाटला. थोडी विश्रांती तुला मिळाली. आणि झोपेत माझ्यासारखा भाग्यशाली माणूस कोण नाही. म्हणजे मला स्वप्न पडलं. स्वप्न पडलं? हो कुणाचं स्वप्न? आता स्वप्न कुणाचं पडतं? नाही कुणाचं तरी पडलं असेल. नाही माझ्या स्वप्नात नारद महामुनी आले. नारद महामुनी? हो भाग्यवान आहे. आणि मला म्हणले चला सकट साहेब तुम्हाला उंदराच्या दरबारात बोलवले. उंदराचा दरबार नसतो. नाही इंद्राचा दरबार. हा इंद्राच्या दरबार मध्ये. आता म्हणलं झोपेत का होणं पण इंद्राच्या दरबार मध्ये जायला मिळतंय याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणाचं आहे? बरोबर. गेलो त्यांच्या मागे इंद्राच्या दरबार मध्ये. इंद्राच्या दरबारात गेला स्वप्नात ना. आता तिथं काय रंबा उर्वशा मेनका नंगा नाच चाललेला पण ते वातावरण मला शूट झालं नाही. झालं काय ते वातावरण बघून मला आलं संडासला. तिथे संडास लागला तुला तिथं जाऊ. आज तिथं जाऊ संडास लागला. आता म्हणलं संडासला जायचं कुठं? पण ती काय सांगली मिरज कवटा विटा सांगली का असं काय आहे का 5 रुपये द्यायचं एंट्री मारून यायची. इंद्राचा दरबार. आता म्हणलं ज्यांनी आपल्याला आणले त्यांना विचारलं. हे मात्र तिथकच खरं. नारायण महामुनींना म्हणलं नारायण महामुनी इकडे मला म्हणले काय काय सकट साहेब काय झाले? म्हणलं मला संडासला आले. म्हणलं संडासला कुठं जायचं? काय म्हणले? म्हणले इथं काय संडास नाही. म्हणलं पाठीमागे एक ताल आहे त्या तालीत जाऊन संडासला बसला. म्हणजे तुम्ही माझ्या बरोबर चला. नारळ म्हणून बरोबर. आणि मग नाही का तर बरोबर आहे. त्याला मला हाणायला लागले. म्हणजे तुला तिथलं काय माहित नाही. बरोबर आहे. त्यांना संडासला घेऊन गेलो असं लांब उभा राहिले नारद म्हणे. मी संडासला बसलो
बसलोया असं सदा झालं सगळं झालं हा. काही नाही. हा. इथं जर कोणी आता हात लावला पाठीमागचा बॅनर आणून त्यात वाचणार आणि पुन्हा जर मध्ये बोलला वर वर घेऊन आले मी मेला माझ्यात नाही आता 2 तासापासून मागे बरं का हा. आणि झालं काय माहित आहे का हा आईला म्हणलं आता संडासला म्हणलं डोंगा धुवायला पाणी कुठे वापरायचं बर अहो म्हणलं डोंगा धुवायला पाणी आणलं नाही बरोबर आहे. काळजी करू नको म्हणला समोर एक मंदिर आहे हा. त्या मंदिराजवळ जा तिथं पाण्याचा कोंड हा. आहे त्यातलं पाणी घेऊन डोंगा धुवून टाक जा म्हणजे सोपं काम सांगितलं हा. पण नाही म्हटलं त्या कुंडातलं पाणी मी डोंगा धुवायला घेणार नाही. मग रे अहो त्या कुंडातलं पाणी देवाला वापरतात बरोबर आहे बरोबर. तीच पाणी माणूस तीर्थ म्हणून प्राशन करतात दर्शन करतं डोंगा धुवायला पाणी घेईन का नाही हा. खरंय खरंय मग म्हटलं तुला ते डोंगा धुवायला पाणी घ्यायचं नाही मग काय तर असं कर म्हणलं काय करू हा त्या बांधाला जा हा हिरवे हराळे आणि मग त्या हराळे उपट आणि म्हणलं डोंगर पुसून टाक जा म्हणजे काहीतरी पण त्यांनी सांगितलं आईला म्हणलं वरच्या वर ह्या आयडिया वर हे आयडिया काय ती पुढे गेलं बांधाला हा असं माग पुढे पाय दिला ना असे हराळे हरळ उठायचं. आता हराळीला इस्क देतो पण हराळी उपडायचा यार मग अहो मी मृत्यू लोकांचा माणूस ते इंद्रपुरी झाला इंद्राच्या दरबारातली हराळे ते मला घरी मला कशी बरोबर आहे बरोबर अरे आहे मी तिथे हरलो नाही हा माग पुढे पाय दिला आणि दात खाऊन चार इस्काची दिला हा धोर माझ्या कानसुला फाड दिशी कोणी वाजवलं एका कानपाडीत उठूनच बसलो म्हणजे स्वप्नातून जागा झालाच मला जागा नामून इकडे तिकडे असं बघितलं हा घरात गेलो बघितलं चाललंय. हा शेजारी बायको बसली आहे बाजूला बायको बसलेली बायकोच्या तोंडावर बघितलं म्हणलं का मला कोणी मारलं हा काय म्हणते तर बायको म्हणली मी आम्हाला अरे मी म्हणलं का हा का मारलं मला मग अहो तुम्हाला म्हणली लाज वाटते का लाज तेव्हा म्हणलं माझी लाज काढतीस म्हणलं काय भानगड काय झाली हा म्हणली एक तर तुम्ही हातून झागलाय आणि वरलं माझं कॅस उघडायला लागलाय गाढवा मी ऐकतोय म्हणजे काही सांगायचं हा? स्वप्नातल्या हागण्या मुत्याच्या गोष्टी आहे का घरात बायकोला सांगून स्वच्छता ठेवते नाही का काही बोलू नका तुम्ही शाने तुम्ही काय म्हणताय खरे झाले नाही हे असलं खरं होत असतं सांगा तू सांगतोय पूर्ण मी ऐकतोय आमच्या आजनरातली गोष्ट सांगितली पूर्ण असलं चावड बोलायचं नाही तुम्ही ऐकायला लागला मी सांगायला लागलो काही बोलू नका काय ऐकू नका मला सोसवना राजे महाराज अहो किती केलंय तर आम्ही तुमचे नोकर आहे हा हा ऐका ना बरोबर आहे अहो किती केलं तर आम्ही तुमच्या बाग आहे. कोण आमच्या बाबा आईला माझं चुकलं जरा उलट झालं तुम्ही नाही नाही तो आमचा बाबू अरे आमची इच्छा आहे. चुकून झालं तुझ्या तोंडातनं आलेला शब्द फेल जाता का मला आमचा तो बाप हो कुठे इंद्राचा ऐरवत कुठे श्याम भटायचं त्यासाठी चालतं का काही असो पण आम्ही म्हणतोय ना तो आमचा बाप हो तुमची आई नाही म्हणत जा की मर का तिकडे का मार खातो चोप काय म्हणून तोंडात पाय घालील का त्याला काय म्हणायचं तुम्ही आमच्या बापासारखे हा आम्ही किती केलं तर तुमच्या मुलासारखे बरोबर आहे आम्ही किती केलं तर तुमच्यापेक्षा लहान आहे महाराज होय ना मला सांगा मुलाच्या मांडीवर जर आय हाडली मुलाच्या मांडीवर आय हाडल्यावर त्याचा मूल मुजून नाही मला काय म्हणायचं होतं आईच्या मांडीवर जर बाप हाडला असं माझं उलटे व्हायला लागलं बाप हागाव चुलता हागाव सगळं खानदान आईच्या मांडीवर फरतो काय आईच्या मांडीवर जर मूल हाडलं आई काय मांडी कापते का कधीच नाही आम्ही तुमच्या मुलासारखंच होय आहे ना. बरं इस्टेटीची वाटणी तरी मला नको इष्टेटीची वाट नाही जाऊ द्या महाराज आई किती केलं तर नाही खरंच आहे ना होय ना सांगा काय आज्ञा आहे आज्ञा म्हणजे एवढी हा गेले 20 वर्ष झाले आमची धर्मपत्नी लक्ष्मी राणीबाई हो आम्हाला सोडून देवघरी गेली आईला 20 वर्ष झालं नाही का राणीसाहेबांना वाढून हो ना तुमच्या पत्नीला वाढून 20 वर्ष होय पण तेव्हापासून हातावर जाईल अरे बोलायचं ते बोलायचं नाही तरी बोलतो हातावर म्हणतो अरे हातावर नाही त्याने दासी ठेवली स्वयंपाकाचं नाव कधी घेणार तुम्ही ऐकून घेत तो म्हणतोय हातावर तो म्हणतोय दाशी ठेवल्याने काय समजायचं स्वयंपाकाला
म्हणतोय मी हा त्याच्यावर फाटक्या तोंडाचा नाही काही बोलतोय मूर्ख कुठला बेशरम कोण हा बोला तेव्हा आमची लहान लहान मुलं होती होय 2 मुलं का ढिले पडला त्याला शिकवाय का ढिले पडला त्या मुलांना शिकवाय का ढिले पडला आणि परदेशात शिक्षणासाठी पाठवलं पोरं परदेशाची परदेशी नाही परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवली होती 4 दिवस झाले ते मायदेशी परतले परंतु ते आता लहान राहिलेले लग्नाच्या वयात आले त्यांचं लग्न करावं हेच विचार आमच्या डोक्यामध्ये सारखे घर करून राहिले तेव्हा आमच्या दोन्ही मुलांना दरबारात बोलावून घ्या उच्चारण करा तुम्ही जाताय का आम्ही जाऊ तुम्ही जाताय का मी जाऊ तुम्ही जाणार इथे दरबारात नोकर कोण आहे आम्ही चाकर कोण आहे तुम्ही तो म्हणलं की कानू सांगितलेलं काम करायचं ह्याला काय अक्कल नाही भोकाड सोड म्हणले सोडायचं कोणावर उडते कशा विचारतो भोकाड सोडायला एवढी शिल्लक नाही पाका तेव्हा आमच्या दोन्ही मुलांना दरबारात पाचारण करा कसा म्हणजे काय तुम्ही जाताय का तुम्ही बस की बाबा 2-2 माणसं दिसायला लागले तुला बस की 18 महिला एक वेळा सोडल्यावर वाटायला लागले त्याला मगाशीच सांगितलंय 2 तासापर्यंत मागे येऊन त्यांच्या नादाला लागू नका पैसे गावात दिले काय ताबडतो बोलवा ताबडतो लगेच हा जाऊ का बोलू तुमचं हा तो मला म्हणतोय तो मला म्हणतोय तू जातोस का मी जा अच्छा म्हणजे तो तुला म्हणतोय तुला कशाला म्हणतोय कोणी जायचं तुम्ही ठरवा दोघांनी सांग काय सांगितले एकदम काम कर राजाराम तिने सांगायची देण्यात ठेवायच्या नादात महाराज म्हणा ते राजारामच म्हणलो अरे महाराज म्हणायचं का राजाराम हा ते महाराज म्हणणार तू हा वडील आले कोण वडील मुलगा आलाय तुमचा म्हणजे आमचे थोरले चिरंजीव आले त्यांचं लय वाईट झालं काय झालं त्यांनी सांगितलं आमच्या बाबांना जाऊन सांगा त्यांचं काय अंग आलाय का अंग बाहेर आलंय काही सांगत येण्याची सांगण्याची गोष्ट आहे का त्याला अक्कल नाही काय सांगावं काय बोलायची अक्कल आहे का अंग बाहेर आले म्हटल्यानंतर तू तिथंच थांबायचं आणि अंगठ्यानं वर त्या ताईसाहेबाला पाडशील करू मी मार खातोय तू का बोंबलायला लागला आमचे राजकुमार काय म्हणतात ते नीट विचारून या तुला कळत नाही का कशाला बोंबलते म्हणजे तुम्ही सांगितलेलं दिसत नाही त्यानं सांगितलं अंग बाहेर आले त्यानं सांगितलं मला सांगायचं काय तेव्हा आमच्या बाबासाहेबांना जाऊन सांगा मी आलो राजू मामा अरे काय बोलतोय एक म्हणतोय राजाराम एक म्हणतोय राजू मामा म्हणजे आम्ही आहे कोण राजू मामा म्हणजे सांगलीचा दोस्ता येईल हंटर कोट्याकडे यायला लागला बरं का आता इथं आपण घरला बांबूनच नाही वादे करू अकरा काय अहो त्याला सकाळीच नाही राजू मामा म्हणजे राजे महाराज म्हणा हा राजे महाराज काय म्हणाले आमचे राजकुमार मी आले मी आली अरे गारवा तू सकाळीच आलाय आम्हाला दिसत आहे आल्या पावली चालता होय तो तो आलाय की सकाळी दिसले आम्हाला बर आलाय कसा गुन्हा चालतो मी मार खाती तुका पडायला लागलाय
त्याच्याशिवाय त्याचं दुकान भीती तुझी काढवा आम्हाला बोलतोय समजा असू द्या हो इकडे या काय आमचं मध्ये पडायची वाट बघता जावं तुम्ही त्या कामाचं राहिलेलं नाही काय तर काय ठीक आहे आम्ही दरबारमध्ये जातोय हो तेव्हा तुम्ही पाठीमागे व्हा म्हणजे झालं पाठीमागं हो आठवण आली पाठीमागे व्हा म्हणल्यावर लगेच त्याच्या मागेच पुन्हा बघायला बेसर माहिती जाऊ द्या आता असं करा आता झाले तुम्ही आता उलटू नका मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न करू नका उलट तर मी कशाला आहे काम चांगलं आहे रोशन रहेगी दरबार की रौनक पूरे बार बार रोशन रहेगी दरबार की रौनक पूरे बार बार शुक्र गुजार करता हूँ पिताजी के लिए बंदा आशीर्वाद नाद करायचं नाही नाद कसं वाटतंय तुला पहिला लय भारी वाटलं मुलं महाराज पोरांच्याकडे बघितले भोगताना हात पोरं बघ बेस्ट काढली शिकून असं असतील पोरं चांगले चांगली आहे पण एक संशय आहे कसला संशय मुलगी दिखणी आहे मुलगा काळा आहे म्हणजे कलर म्हणजे मुलगी दिखणी आहे का नाही हा मुलगा काळा आहे मला सांगा ती पुन्हा कुणावर पडली ते म्हणत नाही का एक तलाच्यावर पडले एक सरपंचावर पडले त्याला समजावून सांगायला सांगू नको समजावून त्यांना तुला काय करायचं अरे मुलाचे काय थोडं खायला घातलं नाही साहेबांनी असं म्हणणं होतो राजांची मुलं आहे त्यांना काही कमी आहे काय कमी आहे मुतात भिजवून खायला तर म्हणते वर काढता तुला बोलायचं मी कळत नाही ना आलाय का दुधा तुपातला घास भरवलाय त्यांना त्याला कळत अरे यांची पायरी काय आपली पायरी पायरीनं वागावं पायरीनं चालावं पायरीनं बोलावं आणि किती केलं तर आपण हरिजन आहे का नाही आपण हरिजन हे मागासवर्गीय दोन्ही एकच होता काही बोलू नका दरबार आहे हा मागासवर्गीय काय बोलावं काय नाही जास्त आहे दारिद्र्यशीत नाव आलं का माझं पाठवलेलं आलं का म्हणजे तुझं नाव आम्ही शोधत बसायचं दारिद्र्यशीत आलं का नाही जाऊ दे ही माझी बघतो तुझं तू बघ राजकुमार वसंत आणि राजकुमारी मनोरमा बोला बाबासाहेब आज बऱ्याच दिवसातून या दरबार मध्ये बोलवण्याचं काय कारण असावं तुमची मातोश्री आजच्या दिवशी देवाघरी गेले तो दिवस आला तेव्हा त्यांच्या आठवणीमध्ये तुम्हाला आम्ही बोलवलं कारण तुम्ही आता लहान राहिला नाही लग्नाच्या वयात आला आहात आणि हे लग्नाचं वय आई वडिलांना झोपू देत नाही अन्न खाऊ देत नाही बरोबर आहे बाबासाहेब कारण प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य असतं मुलगा असो अथवा मुलगी ती एकदा का उपवर झाली की त्यांचा विवाह लावून द्यायचा आणि त्यांचा सुखी संसार आपल्या डोळ्याने पाहायचा होईल तेव्हा आमच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न आहे की पहिलं लग्न करायचं कुणाच आपलं का आपल्या ताईंचं ते तुम्ही सांगावं दोघांनी बरोबर आहे बाबासाहेब कारण तुमच्या डोक्यामध्ये एकच काळजी लागून राहिलेली होय की पहिलं लग्न कुणाचं करायचं तर बाबासाहेब तुम्हाला काय सांगायचं स्त्रीचं जीवन हे काचेच्या भांड्याप्रमाणे त्याला एकदा का तडा गेला की जोडता येत खरं काय जोडायचं काय सांगा म्हणताय वेल्डिंग करायचं
काचाच्या भांड्याला वेगळी काय फेविकॉल चिटकव. महाराजांना मानतो आपण बरं का. अहो युवराज महाराजांनी उदाहरण दिलं. अहो ते लहान जरी असले तर ती मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. बुद्धी महान आहे. बुद्धी महान आहे. आता मला सांगा आता ताईंचं वर करायचं टाइमच आहे. वधू हा वधूवर करायचं टाइम आहे का नाही. हा मग आता असं करूया काय ताईंचं एकदा करून टाकूया. लग्न हा लग्न करूया. लग्न नाही लग्न लग्न मग लग्न. अरे बोलता येत नाही तर विवाह बोला. विवाह हा तेव्हा राजकुमार आपण मनोरमाचे फोटो काढून बर प्रधानजीच्या रंगभाली पाठवा. ते देशीच्या राजकुमारांना ते फोटो पाठवतील. ठीक आहे बाबा. एखादा राजकुमार सुंदरसा पाहून राजकुमारीचं लग्न ठरेल. ठीक आहे बाबासाहेब. तेव्हा जाता जाता आपल्या चरणावरती एक विनंती करतो. बोला की प्रत्येक रविवारी आम्ही दोन्ही बहीण भावंड लाल बागेमध्ये फिरण्यासाठी जात असतो. हो ना. तेव्हा येत्या रविवारी देखील आम्हाला लाल बागेमध्ये जाण्याची परवानगी मिळावी म्हणजे झालं. काही हरकत नाही. जावा आणि वेळेत परत या. तोपर्यंत आम्ही विश्रांती घेतो. येऊ आम्ही. मागे कोण जाणार आहे. आवाज सोडायचा. बागत जायचं नाही बाबा. जायचं नाही मी सांगतोय म्हणून. पण का लॉकडाऊन मध्ये आम्ही दोघांनी खादर पाणी आणून घातलं. घातला असेल म्हणजे तुम्ही नोकर आहे म्हणलं तुम्हीच घालणार पाणी. आता ह्याला सांगा की कोणतरी थांबतो. काय म्हणलं अजून मी हंटर घेतला नाही. ह्याला त्याशिवाय आम्ही तो मड पडतोय. का हो का बागत जायचं. बर मी सांगतो ते ऐकायचं. हा बागत जायचं. कुठल्या झाडाला फांद्या मोडायच्या नाही त्या. बर झाडाला फुलं तोडायची नाही ती. हा महत्वाची गोष्ट काय झाडावर सो ए करायचं नाही. आम्ही काय लहान आहे. झाडावर सो कराय कुत्री. होय वाट्या तू म्हणजे काय झाडच जायचं हो दुसरं काय नाही. आम्ही काय लहान नाही. आणि एक तू पलीकडे चार झाडायची का नाही. बरं. आपल्या गेट मधून आत गेल्यावर हा तिकडे जायचं नाही. का जायचं नाही. तिकडं मी नाही ए मी म्हणजे काय अरे शिवमन शिव हा हा आणि त्या बागेत हांडगं बी आहे. अरे लांडगा तुमचं वेतन बघा पण झाडाला काय नुकसान करू नका. हा मोठं मोठं हागवाला इथं. ए अस्वलमान तर असं काय नाही. एवढा ताईंचं लग्न करायचे फोटो काढायचे. हो. पण मला काय विचारायचंय. काय विचारायचं. ताईंचं शिक्षण वगैरे काय. अरे महत्वाचा प्रश्न तू या ठिकाणी उपस्थित केला. हो, तेव्हा आमच्या ताईच्या शिक्षणाची देखील चौकशी करणं गरजेचं आहे. हो. तेव्हा शिक्षण किती झालं हे विचारा म्हणजे झालं. किती येतं झाली. ए कशाची किती येतं झाली. हा का किती येत मी काही शिर्डी आहे. किती येता झाली. बीए झाली बीए. अरे बापरे बी बी हा बघा शिक्षण बी 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 बापरे काय शिक्षण. खबरदार. तुला त्या बीएचा लॉंग फॉर्म समजतो. आणि मला नाही समजलं तर मग इथे येणार आहे कुणाला. बरोबर आहे. कारण दोघांपैकी जास्त शिक्षण आहे तुझं. अहो बी बी अरे बाप बी लॉंग फॉर्म घ्या लगेच. वेळ कशाला लावतोस. लगेच बीएचा लॉंग फॉर्म सांग म्हणजे झालं. बी ए बी ए म्हणजे बाळाची आई. राम खोरानो अजून तिचं लग्न झालं नाही आणि दोन बाळाची आई करतो. त्याला अक्कल नाही. त्याचं शिक्षण झालं नाही. हो काय बोलावं याची अक्कल नाही. माझं ए मागावर माझं शिक्षण भरपूर झालंय. मला माहिती आहे. तुझं शिक्षण झालंय. हो असं तुझ्या तोंडाकडून बघितल्यावर वाटतंय. हा मग शिक्षणच भरपूर झालं. तेव्हा शिक्षण किती झाले माहिती. किती झाले. 7-8 वर्ष बालवाडी. बालवाडीत आता आईवाडीत. अहो बालवाडी 17 वर्ष का काढली. का काढलीस. घरची परिस्थिती नाजूक. बर बालवाडीत का जायचो. का जायचं. भात खायला नाही. अहो बी ए म्हणजे कळत नाही साधं. बीएचा लॉंग फॉर्म व्यवस्थित सांग म्हणजे झालं. आलाय का बी ए म्हणजे बाळाची आई नाही. बी ए म्हणजे बियाला आली.
याला आली आहे का मुश्किल आली आहे काय म्हणलो जाऊ दे, त्याच्या नादाला लागू नका. ठीक आहे, ताईचं काय म्हणलं आता, काय करायचं वर त्यांना शोधायचं आहे का? तेव्हा आजच्या दरबारमध्ये विषय झालेला आहे काय? की आमच्या ताईचं लग्न करायचं. तेव्हा आता आमच्या ताईचं वय वर्ष 18 आहे. 100 नुसतं 18 काय? काय विचारायची माझ्या जोडदारला विचारा. आवडीने लग्न जमवली किती, मोडली किती? मग विचारायचं काय? ताईंचं वय किती आहे? तेव्हा ताईचं वय आता 18 वर्ष आहे. 18 आहे काय? व्यवस्थित बघून घे. आणि काय आहे का पाताळातला गडी आहे? ताईंचं वय 18. आता मुलगा किती वर्षाचा पाहिजे? बरोबर. हा आपल्या समोर गणपती. ताईसाठी मुलगा किती वर्षाचा असावा? ताईंचं वय 18 आहे. मुलगा माझ्या अंदाजाने बघा, मी भरपूर लग्न केले, भरपूर मोठी लोक भरपूर केली, चांगलंच केलं सगळ्यांनी. 18 वर्ष वय म्हटल्यानंतर नवरदेव निदान 95-96 वर्ष. 95-96 वर्षाचा ताईला पावल्यावर टिकी करतो तुम्ही. तुझी जात माणसाची आहे का? अरे मी म्हणते किती लग्न जमवली, किती मोडली. मला विचारा, काय विचारायचं? बोलतात हा, तुला माहिती आहे? होय. म्हणजे लग्न ठरवण्याची तुला माहिती आहे असं वाटतं? आवडली घातील तसे हो. हा, होय होय. हा, तुम्ही चांगले लग्न ठरवायचे. हो, लग्न ठरवायची माझी म्हणजे ही वेगळी आहे. चांगलं व्यवस्थित किती म्हणतात आता? 18 वर्ष. 18 वर्ष. त्यासाठी मुलगा किती वर्षाचा असावा एकदा व्यवस्थित बघ म्हणजे. हाय, हत्यारच्या मापात आहे. हत्यारच्या मापात आहे. वापरून हत्यारच्या मापात आहे, वापरून बघू. अरे कसला हत्यार, ओ कसला हत्यार, आलाय का कसला हत्यार बघ. अरे काय माहित आहे का, हत्यार म्हणजे ताईंच्याकडे बघितलं की 18 वर्ष पूर्ण झालेत असं दिसतंय. आता ताईच आहे वय वर्ष 18. मुलगा एक 20-22 वर्षाचा असावा. 20-22 वर्षाचा मुलगा असावा. दोघांच्या मध्ये 4 वर्षाचा डिफरन्स हा असावा. मग मला म्हणायचंय ते 4 वर्षाचं अंतर कशासाठी? नाही नाही, त्याशिवाय न्याट लागत नाही. संसाराला न्याट लागत नाही. मग तेच म्हणतो ना, तुम्ही ऐकता का कुठं? असं व्यवस्थित बोलायचं. पण मला असं म्हणायचंय, काय? जर समजा 20-22 वर्षाचा मुलगा मिळालाच नाही तर साधा आहे. 11 वर्ष दोन आणायचे. 11 वर्षात दोन. काय करतोय? हवलदार जोडीदार कुठे आहे? ए गोडवाल्या, काय तू काय करायला? कसला आहे राव? काय झालं? ते काय म्हणते तो? काय म्हणताय? तो काय म्हणला? ताईंचा फोटो काढण्याची जबाबदारी तुमच्या दोघांवरती आहे. ठीक आहे ठीक आहे. तेव्हा ताईचा व्यवस्थित फोटो काढा आणि प्रत्येक खंडोखंडी पाठवून द्या म्हणजे झालं. बर, खंडोबाला किती पाठवू? माणूस आहे का? खंडोखंडी जाते देशीच्या राजांना. हा, म्हणजे देशोदेशीच्या राजांना फोटो पाठवा. त्याचबरोबर एक फोटो तात्या साहेबांच्या बंगल्यावरती पाठवा म्हणजे झालं. तुम्ही ते मात्र चिंता करू नका. येतो आहे म्हणतो. या या. काय बोलतात मला वाटतं भेटायला जायचं काय. येतो म्हणजे या या या. येतो म्हणलं. या या. अरे जाऊ दे की, का मार खात तुझ्या का? जाऊ जाऊ. एक काम कर, आमच्या घरी जा. मग बायकोला म्हणा कॅमेरा मागितला. कॅमेरा कॅमेरा. मग कुठे शेजाऱ्या घरात ठेवून येऊ काय? बंद केले, सर्व्हिसला गेलं, दुकान पण ठेवले. कॅमेरा घरात आहे ना? कॅमेरा जरा कंसाला आहे, पण मी आहे राखेला तुझे ठेवले. राखेला फोटो चांगला आहे. फोटो चांगला नाही झालं की ओळपत्र चांगला म्हणा.
पत्र्यावर काय वाय पत्र्यावर आहे म्हणून सांग सांग सावे पुढील मला आहे ना फोटो बघा लय ग उद्या बाबे जावा तुम्ही हा नेवरी दुपार बाप्पा देवरी दुपार नावावरी कैदावसाशी अकरा भाऊ माणसांचं गाव त्यांचं लग्न करायचंय बरं का काय करू नको व्यवस्थित नीट कर अरे लांबला झक मार की तुझी पाठ नाला तिच्या डोळे जळलं का तुझं काय कर त्या मालकीने लेकरं बोलत पाठीमागे काय गोरपट निघले वाटतं गोरपट निघले अरे एवढं आता अर्धा राहिलेला सीझन काढतोय का बंद करतो साडेवर कार्यकर्ता नवरदेव म्हणून पहिली जोडी व्हायची का काय नितीन कुमार बनसोड तुम्ही कसे अकराम भाऊ माझा आवाज काय करतो लगा नाल्याच्या स्त्रीला कोणी हात लावले आहे स्त्रीला हा ती घामान मावळले कॅमेरा हाय टाईट काय झालं कॅमेरा जुना असल्यामुळं तिची बटणं लोंबकाळायला लागली काय नाही हाय बटणं चांगले तुम्हाला काय केलं तुमचा फोटो निघण्यास कारण जरा बटणं लोंबकाळले नाही ती बटणं लोंबकाळल्या तो वायरा इसकटलेल्या नीट लाव तुला अक्कल आहे काय काय अरे ह्यात ग्रेसची वाटी कुठे ठेवली ग्रेस तुम्ही काय ग्रेस कमी करायला लागला इतका मला निर्भय लागला का तू हलती कर मला कॅमेरा कसं एक तर फोटो देतो होईना आणि तू बोंबा बोलून चाललेला का आता आहे सुमित आहे सुमित तेरा की देखना करून हा लागले उलका रोड माझी अकराम भाऊ खाली तुला सकट मी धुणी तो फोटो काढत होता का माझी तलप अरे तिथं रोड कसा त्याला मी काय करावं माहिती हो काय घ्या अरे फोटो काढले का फोटो एक नंबर निघल्यात कसा बघा चेहरा म्हणला तर नाद करायचा नाही कसा? कॅमेरा तसला आहे कसा निघाला दाढी केल्यावर गोल गोल मी काय कडे माझी दाढी करायला अरे नाही ती बी खरीच आहे हा? चला आता आम्ही तात्या साहेबांच्या बंगल्यावरती फोटो घेतो तुम्हाला काय देऊ का नको पण डांबरेन देऊ नका काय म्हणलं डांबरेन जाऊ नका इथं उसातनं वाट आहे ए मी उसातनं पण जात नाही डांबरीवरनं पण जात नाही मधल्या रस्त्याने जाणार गवतात का हो